म्हणतो, राम नाही. चैतन्य म्हणजे राम म्हणजे चैतन्य, राम म्हणजे शक्ती, राम म्हणजे बुद्धी, राम म्हणजे भक्ती. कुठे कुठे राम हा शब्द आपण वापरत असतो. आणि म्हणूनच समर्थांनी सुद्धा म्हटलेलं आहे, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी, वैखरी म्हणजे वाणी, पुढे वैखरी राम आधी वधावा. म्हणजे शब्द सुरू करण्यापूर्वी आपण रामच म्हटलं पाहिजे. आणि म्हणूनच रामाविषयी एक सुभाषितकारांनी सुद्धा एक श्लोक लिहिलेला आहे, राकारोचार मात्रेण मुखात निर्याति पातकम, पुनः प्रवेश संदेहे मकारस्तत् कपाटवत. रा आपण जेव्हा उच्चारतो तेव्हा त्या रा म्हणताना तोंड बंद करून रा म्हणत नाही आपण. रा असा हा रा जेव्हा उच्चारतो ना, तेव्हा आपल्या शरीरातील जे काही पातक आहे ते पातक सुभाषितकाराच्या दृष्टिकोनातून हे पातक संपूर्ण बाहेर निघून जातं आणि पुन्हा त्याच्यामध्ये प्रवेश करू नये म्हणून म हा कपाटाप्रमाणे बंद आहे. किती सुंदर अर्थ आहे याचा. आणि हे एक राम म्हणूनच अंतःशोधनाचं काम आहे. अंतःशोधनाचं फार मोठं कार्य या राम शब्दामुळे होत असतो. आता आपण जो रामरक्षा म्हणतो हा स्तोत्र नव्हे, हा स्तोत्र रूपी मंत्र आहे. स्तोत्र म्हणजे काय, ज्याच्यामध्ये